पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो. कर्मचाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी पुढे येत आहे आणि ती आहे मित्रांनो, जुनी पेन्शन योजना इतिहास जमा होणार. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी. सविस्तर बातमी बघण्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, जुनी पेन्शन योजनेसंदर्भात अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या समितीच्या अहवालाची बातमी समोर आलेली आहे. सोमनाथ पॅनलचा अहवाल जानेवारी अखेर सादर होणार आहे. नवीन राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये काही बदल आणि कायम उत्पन्नाची हमी देण्यासंदर्भात सोमनाथ यांनी शिफारस केल्याची बातमी समोर येत आहे. सोमनाथ समितीच्या शिफारसी पहा मित्रांनो. केंद्र सरकार त्याचबरोबर राज्य सरकारच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेली जुनी पेन्शन योजना लागू साकारण्यासंदर्भात वेळोवेळी मोठी आंदोलने देशात आणि राज्यात होत आहेत. कर्मचाऱ्यांच्या रोज लक्षात घेता केंद्र सरकारने जुन्या पेन्शन योजनेचा अभ्यास करण्यासाठी एक अभ्यास समिती नेमली होती. केंद्र सरकारने नेमलेल्या सोमनाथ समितीचा अहवाल जानेवारी महिन्याच्या शेवटी सादर होण्याची शक्यता आहे. या अहवालात नेमकं काय दडलंय याकडे सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार सोमनाथ समितीने ओल्ड पेन्शन स्कीम इतिहास जमा करण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय नव्या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांना आधीच निश्चित केलेला परतावा मिळेल अशी तरतूद करण्याची शिफारस करण्यात येणार असल्याचे इकॉनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तात स्पष्ट करण्यात आलेले आहे. नॅशनल पेन्शन स्कीम अपडेट. नव्या पेन्शनमध्ये करण्याचे बदल येत्या 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन जाहीर करतील असंही वृत्तात नमूद करण्यात आलेले आहे. मित्रांनो, आपल्या माहितीसाठी आपल्याला माहिती असेल की 2005 नंतर सरकारी नोकरीमध्ये रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना सरकारने नवीन राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजे NPS लागू केली आहे. NPS मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराची 10% कपात होतात, तर सरकारतर्फे कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या 14% रक्कम NPS खात्यात वर्ग करण्यात येतात. जमा पैसा शेअर बाजारात टाकला जातो व सेवानिवृत्तीच्या वेळेस 40-60% रक्कम कर्मचाऱ्यांच्या कॅश स्वरूपात मिळते, तर 40% शेअर बाजारात गुंतवून या रकमेवरती पेन्शन स्वरूपात दरमहा रक्कम प्रदान करण्यात येते. सदरली योजना पूर्णपणे शेअर बाजारावर अवलंबून असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारमय असल्याचं बोललं जात आहे. जुन्या पेन्शन योजनेत मात्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या पगाराच्या 50% रक्कम पेन्शन स्वरूपात सरकारकडून मिळत असे, ज्यामध्ये काही कर्मचाऱ्यांच्या पगारातून कोणतीही रक्कम कपात करण्यात येत नव्हती. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत